वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7th मधील चॅप्टर नंबर 10 बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट मधील प्रॅक्टिस सेट नंबर 41 सॉर्ट आउट करणार आहोत. सो लास्ट लेक्चरला आपण बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट रिलेटेड बेसिक कन्सेप्ट पाहिलेलेच आहेत. सो जस्ट रिकॉल करूया. सो सी द अकाउंट होल्डर्स ऑफ ए बँक कीप देअर मनी इन द बँक. सो ते जे बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करत असतात, सो त्यामुळे त्यांना काय होत असतं, बँक हे एक्स्ट्रा अमाऊंट पे करत असते. आणि काही लोक काय करत असतात, बँकेकडून पैसे बोरो करत असतात. सो बँक त्यांना काय करत असते, एक्स्ट्रा चार्ज लावत असते. सो आपण बँकेत जरी पैसे ठेवले तर बँक आपल्याला एक्स्ट्रा मनी देते, आणि बँकेकडून आपण बोरो केले तरीसुद्धा आपल्याला एक्स्ट्रा मनी हा बँकेला द्यावा लागत असतो. हा जो एक्स्ट्रा मनी आहे तो म्हणजेच काय आहे, नथिंग बट इंटरेस्ट आहे. इज इट क्लिअर? आणि इट इज डिनोटेड बाय लेटर आय. आणि जो ॲक्च्युअल मनी आहे आपण बँकेत ठेवलेला किंवा बँकेतून लोनच्या फॉर्ममध्ये काढलेला, हा जो बोरो केलेला मनी किंवा डिपॉझिट केलेला मनी आहे तो म्हणजेच काय आहे, ॲक्च्युअल मनी म्हणजेच प्रिन्सिपल. आणि या प्रिन्सिपलवर जो एक्स्ट्रा मनी बँक आपल्याकडून घेते किंवा आपण बँकेला देतो तो म्हणजेच काय असतो, इंटरेस्ट असतो. इट इज डिनोटेड बाय लेटर आय. इज इट क्लिअर? आणि या प्रिन्सिपलवर इंटरेस्ट फाइंड आउट करत असताना रेट काढला जातो, तो एव्हरी 100 रुपीजसाठी फाइंड आउट केला जातो. इज इट क्लिअर? अँड रेट ऑफ इंटरेस्ट इट इज रिटन ॲज PCPA, दॅट मीन्स परसेंट पर ॲनम. रेट ऑफ इंटरेस्ट इट इज डिनोटेड बाय लेटर आर. अँड टाईम पिरियड, किती वर्षासाठी ते पैसे ठेवलेत तो म्हणजे टाईम पिरियड, इट इज डिनोटेड बाय लेटर टी. आणि इंटरेस्ट आपण कसा फाइंड आउट करतो, प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाईम पिरियड. इज इट क्लिअर? आणि टोटल अमाऊंट, दॅट मीन्स हा जो प्रिन्सिपल आहे, जो ॲक्च्युअल आपण डिपॉझिट केलेला मनी किंवा बोरो केलेला मनी तो म्हणजे प्रिन्सिपल असतो, आणि त्यावर जो एक्स्ट्रा मनी असतो तो म्हणजे इंटरेस्ट असतो. आणि प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट जर आपण घेतला तर तो काय होत असतो, अमाऊंट होत असतो. इज इट क्लिअर? फॉर एक्झाम्पल 5000 रुपीज आपण डिपॉझिट केले तर काही वर्षांनी आपल्याला काय मिळणार आहेत, जो ठराविक टाईम पिरियड ठरवून दिलेला असतो त्या वर्षांनी आपल्याला 500 रुपीज एक्स्ट्रा मिळाले. दॅट मीन्स 500 रुपीज हा इंटरेस्ट झालेला आहे आणि 5000 रुपीज हा प्रिन्सिपल असणार आहे. दॅट मीन्स 5000 अँड 500 हा अमाऊंट. इज इट क्लिअर? आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन. इफ द इंटरेस्ट ऑन 1700 रुपीज इज 340 रुपीज फॉर 2 years, द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी डॅश. आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. सो जे गिवन आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊया. प्रिन्सिपल दिलेला आहे P 1700 रुपीज. इज इट क्लिअर? त्यानंतर 340 हा काय दिलेला आहे, त्यावर निघणारा इंटरेस्ट, हे जे प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलवर निघणारा इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे 340 रुपीज. सो इंटरेस्ट इज इक्वल टू 340 रुपीज. इज इट क्लिअर? आणि टाईम पिरियड आहे 2 years. टी इज इक्वल टू 2 years. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट. दॅट मीन्स आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो आपल्याला इंटरेस्टचा फॉर्म्युला माहीतच आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. प्रिन्सिपल काय आहे 1700 रुपीज. रेट ऑफ इंटरेस्ट वी डोंट नो, म्हणजे तोच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि टाईम पिरियड काय आहे 2 years. इज इट क्लिअर? अपॉन 100. आणि इंटरेस्टसुद्धा आपल्याला दिलेला आहे 340 रुपीज. इज इट क्लिअर? यातील कोणतेही 3 व्हॅल्यूज जरी दिले असतील तरी 4th वन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो सिम्पली कॅल्क्युलेशन करूया. 1700 मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 100. आणि 340 लेफ्ट साईडला ॲज इट इज. सो या 2 झिरोला हे 2 झिरो कट होतील. इज इट क्लिअर? म्हणजे RHSला काय राहणार आहे 17 इंटू 2 इंटू आर मीन्स 17 2 जा 34 इंटू आर. इज इट क्लिअर? ही साईड ॲज इट इज. सो आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. सो 34 आपल्याला शिफ्ट करावे लागतील. इज इट क्लिअर? सो इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, शिफ्ट झाल्यानंतर ते काय होणार आहेत, डिव्हायडेशनमध्ये जातील.
सो 34 1चा आणि 34 10चा 340. इट इज टू मच सिम्पल. म्हणजे रेट आपला काय आलेला आहे, रेट इज इक्वल टू 10%. इज इट क्लिअर. हा रेट आपण फाइंड आउट केलेला आहे. सो जर आपण ऑप्शन्स ऑब्झर्व केले 12%, 15%, 4% आणि 10%, म्हणजे आपला ऑप्शन फोर्थ ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर द फोर्थ ऑप्शन is the correct option. Is it clear? सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. देन सी दी नेक्स्ट वन्स. सेकंड, इफ द इंटरेस्ट ऑन 3000 रुपीज is 600 rupees at the certain rate for a certain number of years, what would be the interest be 1500 rupees under the same condition. म्हणजे तिथं काय सांगितलेलं आहे, इफ द इंटरेस्ट ऑन 3000 रुपीज, 3000 रुपीजवरचा इंटरेस्ट का आहे 600 रुपीज. इज इट क्लिअर. आपण जे गिवन आहे ते सुरुवातीला लिहून घेऊया म्हणजे लक्षात येईल. आणि त्यानंतर काय सांगितलेलं आहे, तर आपल्याला 1500 रुपीजवर इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे आणि सेम कंडिशन, म्हणजे रेट पण तोच सेम ठेवायचा आहे आणि टाईम इंटरवल सुद्धा सेम ठेवायचा आहे. म्हणजे कंडिशन्स सेम ठेवून आपल्याला 1500 वर काय करायचं आहे, इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. सो गिवन आहे ते सुरुवातीला लिहून घेऊया. प्रिन्सिपल सुरुवातीला काय दिलेलं आहे, प्रिन्सिपल इज इक्वल टू 3000 रुपीज आणि 3000 वर निघणारा इंटरेस्ट हा किती दिलेला आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू 600 रुपीज. इज इट क्लिअर. आणि त्यानंतर आपल्याला टाईम पिरियड पण दिलेलं नाही आणि रेट पण दिलेलं नाही, बट अजून काय दिलेलं आहे, परत आपल्याला प्रिन्सिपलच दिलेला आहे. सो अगेन प्रिन्सिपल. सो याला आपण P1 करूया आणि याला P2 करूया. इज इट क्लिअर. सो नेक्स्ट प्रिन्सिपल काय आहे आपलं, 1500 रुपीज. इज इट क्लिअर. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, या प्रिन्सिपलवरचा इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. सो याला आपण I1 आणि I2 करूया. हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय दिसतंय, जर प्रिन्सिपलची व्हॅल्यू जर आपण कमी केली म्हणजे 3000ची हाफच केली, दॅट मीन्स हा सुद्धा काय होणार आहे, हाफ होणार आहे. आपण कॅल्क्युलेट करूया. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर हे दोन्ही ॲरो काय होत आहेत, डाऊन हेडेड होत आहेत. म्हणजे एक जर व्हॅल्यू आपण कमी केली तर दुसरी व्हॅल्यूसुद्धा कमी होते. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलंच आहे. डायरेक्ट प्रपोर्शन अँड इन्व्हर्स प्रपोर्शन ह्या चॅप्टरमध्ये हा कन्सेप्ट आपण स्टडी केलेला आहे. सो हा ॲरो काय शो करतो आपल्याला, प्रिन्सिपल डिक्रीजेस. प्रिन्सिपल डिक्रीजेस म्हणजे सुरुवातीला काय होतं, प्रिन्सिपल 3000 होतं आणि आता काय केलं त्याचं प्रिन्सिपल 1500 केलं. म्हणजे प्रिन्सिपल डिक्रीज झाल्यामुळं हा जो इंटरेस्ट आहे, इंटरेस्टसुद्धा काय होणार आहे, इंटरेस्ट ऑल्सो डिक्रीज. इज इट क्लिअर. म्हणजेच इथं आपण काय म्हणू शकतो, इट शोज डायरेक्ट प्रपोर्शन. हा जरी बँक रिलेटेड क्वेश्चन असला तरी हा बँकेपेक्षा ह्या डायरेक्ट प्रपोर्शननीच आपण सॉल्व करू शकतो. इट शोज डायरेक्ट प्रपोर्शन. सो डायरेक्ट प्रपोर्शन असलं की आपण काय करत असतो, सिम्पली या दोन व्हॅल्यूजचा रेशो घेत असतो. सो वी कॅन राईट 3000 अपॉन 600 इज इक्वल टू 1500 अपॉन I2. इज इट क्लिअर. म्हणजेच काय होणार आहे, हा जो रेशो आपण घेतला 3000 अँड 600, हा रेशो आणि हा रेशो कॉन्स्टंट राहत असतो. कारण या दोन्ही रेशो काय असतात, हे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असतात. हे आपण पाहिलेलंच आहे त्या चॅप्टरमध्ये. डायरेक्ट प्रपोर्शन आणि इन्व्हर्स प्रपोर्शन यामध्ये हा पूर्ण कन्सेप्ट मी क्लिअर केलेला आहे. सो सिम्पली आता आपल्याला काय करायचे, I2 ची व्हॅल्यू दॅट मीन्स इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे.
सो इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया. I2नी या व्हॅल्यूला आणि या व्हॅल्यूनी या व्हॅल्यूला. सो I2 इंटू 3000 रुपीज इज इक्वल टू 600 इंटू 1500 1500 रुपीज. इज इट क्लिअर. इथं आपण काय केलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये लिहूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन. इज इट क्लिअर. सो तर आपल्याला I2ची व्हॅल्यू काढायची आहे. सो हे जे 3000 आहे ते आपण शिफ्ट करणार. सो हे जर शिफ्ट केले आपण तर ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. राईट साईडला आल्यावर काय होणार आहे, ते डिवायडेशनमध्ये जाणार आहे. सो RHS ॲज इट इज अपॉन 3000. इज इट क्लिअर. सो हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कट होतील. त्यानंतर हा 0 आणि हा पण 0 कट होईल. म्हणजे रिमेनिंग काय, 60 इंटू 15 अपॉन 3. इज इट क्लिअर. सो 3 1चा 3, 3नी कट करू शकतो. 3 2चा 6 आणि हा 0 म्हणजे 20 इंटू 15 म्हणजे 15 2चा 30 आणि हा एक 0 म्हणजे आपला I2 काय कॅल्क्युलेट झालेला आहे, 300 रुपीज. इज इट क्लिअर. सो हाच आपला क्वेश्चन होता की आपल्याला फक्त इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा होता आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन जर आपण ऑब्झर्व केले तर पहिला ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर द फर्स्ट ऑप्शन is the correct option. First option is the correct option. Is it clear? Then next example, third one. See the example. Javed deposited 12,000 rupees at 9 PCPA in a bank for some years and withdraw his interest every year. At the end of period, he had received altogether. Altogether that means it is the most important word. Altogether म्हणजे इथं अमाऊंट असणार आहे. टोटल म्हणून अमाऊंट ही त्यांनी किती रिसीव केलेली आहे, 17,400 रुपीज. देन फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड ही डिपॉझिटेड हिज मनी. तर त्यांनी किती वर्षासाठी त्यांचा मनी हा बँकेमध्ये डिपॉझिट केलेला होता, हा आपला क्वेश्चन आहे. सो जावेदने डिपॉझिट केलेले पैसे दॅट मीन्स हा काय आहे, प्रिन्सिपल आहे 12,000 रुपीज. रेट का आहे 9 PCPA आणि टोटल मिळणारा अमाऊंट आपल्याला दिलेला आहे. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की टाईम पिरियड किती वर्षासाठी त्यांनी ते पैसे डिपॉझिट केलेले आहेत. इज इट क्लिअर. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. जे गिवन आहे ते सुरुवातीला लिहून घेऊया. प्रिन्सिपल P इज इक्वल टू 12,000 रुपीज. इज इट क्लिअर. त्यानंतर रेटसुद्धा दिलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 9% आणि त्यानंतर टाईम पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे किती वर्षासाठी त्यांनी ती डिपॉझिट केलेली प्रिन्सिपल आहे. सो आणि अमाऊंटसुद्धा आपल्याला दिलेली आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड आहे ऑल टुगेदर. हा ऑल टुगेदर म्हणजेच काय, हा प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट मिळून तयार झालेली ही रक्कम आहे. म्हणजेच हा काय आहे, अमाऊंट आहे. इज इट क्लिअर. 17,400 रुपीज. सो सुरुवातीला आपण काय करूया, अमाऊंट दिलेली आहे. सो सुरुवातीला आपण अमाऊंटचा फॉर्म्युला अप्लाय करूया. अमाऊंट इज इक्वल टू P प्लस I, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर अमाऊंट दिलेली आहे, व्हॅल्यू पुट करूया 17,400 रुपीज. प्रिन्सिपल 12,000 रुपीज प्लस इंटरेस्ट. तर आपला इंटरेस्ट फाइंड करायचा आहे आपल्याला. सो इंटरेस्ट ॲज इट इज राहणार आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती राईट साईडला प्लसमध्ये आहे. सो शिफ्ट जर केली आपण तर ती काय होणार आहे, सबस्ट्रॅक्ट होणार आहे. सो वी कॅन राईट 17,400 मायनस 12,000 रुपीज. हे जर आपण सबस्ट्रॅक्शन घेतलं तर इंटरेस्ट आपला निघणार आहे. सो इंटरेस्ट काय निघेल, हे 2 0 ॲज इट इज. 4 - 0 4
आणि त्यानंतर 17 मायनस 12 दॅट मीन्स 5. इज इट क्लिअर? म्हणजे आपला इंटरेस्ट काय निघालेला आहे? वी कॅन राईट इंटरेस्ट इज इक्वल टू 5400 रुपीज. हा इंटरेस्ट निघालेला आहे. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे? टाइम पिरियड. वी नो दी फॉर्म्युला ऑफ इंटरेस्ट आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. यामध्ये सिम्पली आता काय करणार आपण? व्हॅल्यूज पुट करणार आहोत. पीची व्हॅल्यू काय आहे आपली? प्रिन्सिपल 12,000, रेट ऑफ इंटरेस्ट 9% आणि टाइम पिरियड वी हॅव टू कॅल्क्युलेट अपॉन 100. आणि इंटरेस्ट आत्ताच आपण फाइंड आउट केलेला आहे 5400. इज इट क्लिअर? सो सिम्पली आता आपण काय करणार आहोत? कट करणार आहोत 12,000 इंटू 9 इंटू टी अपॉन 100. इज इट क्लिअर? ही LHS ॲज इट इज राहील. या 2 झिरोला हे 2 झिरो कट होतील. इज इट क्लिअर? त्यानंतर या साईडला काय राहील? 120 इंटू 9 इंटू टी. इज इट क्लिअर? आणि लेफ्ट साईड ॲज इट इज 5400. इज इट क्लिअर? तर आपण काय करणार आहोत? टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ते आपण शिफ्ट करणार आहोत. सो या बाजूला काय राहील? टी राहील. ही 5400 LHS ॲज इट इज. आणि 120 इंटू 9 इकडं काय मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, ते शिफ्ट झाल्यानंतर काय होणार आहे? डिवायडेशन. जे 120 इंटू 9. इज इट क्लिअर? म्हणजेच या झिरोला हा झिरो कट होईल. 9ने आपण कट करू शकतो. 9 1चा 9 अँड 9 6चा 54 आणि हा झिरो. म्हणजेच रिमेनिंग काय आहे? 60 अपॉन 12 इज इक्वल टू टी. इज इट क्लिअर? सो अगेन आपण 12ने कट करू शकतो. 12 1चा 12 अँड 12 5चा 60. म्हणजे टाइम पिरियड काय आलेला आहे? 5. म्हणजेच वी कॅन राईट टी इज इक्वल टू 5 इयर्स. आपल्याला टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायला सांगितलेला होता. सो 5 वर्षासाठी त्यांनी ते पैसे डिपॉझिट केले असणार आहेत. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ वन. See the question? Lataben borrowed some money from a bank at a rate of 10 PCPA interest for 2.5 years to start a cottage industry. If she paid 10,250 rupees as a total interest, how much money had she borrowed? म्हणजेच काय? लताबेननी बॉरो केलेली सम मनी फ्रॉम द बँक आणि रेट काय दिलेला आहे? 10 PCPA अँड टाइम इंटरवल आहे 2.5. दॅट मीन्स हा जो आहे मिक्स फ्रॅक्शनची आपल्याला काय करावे लागणार आहे? इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करावं लागणार आहे. आणि कोटेज इंडस्ट्रीसाठी त्यांनी काय केलेलं आहे? सम मनी बॉरो केलेला आहे आणि त्यावर पे करणारा इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे. सो हाऊ मच मनी हॅड शी बॉरोड म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. सो जे गिव्हन आहे ते आपण सुरुवातीला लिहून घेऊया. प्रिन्सिपल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 10 PCPA. दॅट मीन्स 10%. इज इट क्लिअर? टाइम पिरियड आहे 2.5 इयर्स. म्हणजेच ह्या मिक्स फ्रॅक्शनचा आपण काय करणार आहोत? इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. 2 2चा 4 प्लस हा न्युमरेटर 1. दॅट मीन्स 5/2. इज इट क्लिअर? हां टाइम पिरियड आलेला आहे आणि त्यानंतर इंटरेस्टसुद्धा आपल्याला दिलेला आहे 10,250. हा इंटरेस्ट आपल्याला इथं दिलेला आहे. सो क्वेश्चन आपला काय आहे? प्रिन्सिपल काय असेल? लताबेननी बॉरो केलेलं प्रिन्सिपल काय असेल? सो सिम्पली वी नो दॅट दी फॉर्म्युला ऑफ इंटरेस्ट आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. Principal we don't know, so write as it is P. Rate of interest 10%
अँड टाईम पिरियड 5/2 इयर्स अपॉन 100 आणि इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे. सो इंटरेस्टच्या ठिकाणी इंटरेस्टची व्हॅल्यू पुट करायची आहे 10,250. इथं जर आपण सिम्पली कटआउट केलं तर 2 1 2, 2 5 10. इज इट क्लिअर? म्हणजेच काय राहणार आहे P इंटू 5 दॅट मीन्स 25 अपॉन 100. ही LHS ॲज इट इज राहील. इज इट क्लिअर? सो अगेन आपण कट करू शकतो 25 1 25 अँड 25 4 100 म्हणजे P/4 राहील या बाजूला आणि ही बाजू ॲज इट इज LHS ॲज इट इज 10,250. आता आपल्याला पीची व्हॅल्यू काढायची. सो आपण 4 शिफ्ट करणार. इकडे डिव्हायडेशनमध्ये आहे, या बाजूला गेल्यानंतर तो काय होईल मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. सो इंटू 4 इज इक्वल टू P. हे कॅल्क्युलेशन जर आपण केलं मल्टिप्लिकेशन तर आपल्याला काय होणार आहे पीची व्हॅल्यू फाइंड आउट होणार आहे. सो आपण करूया 4 झिरोच येईल. 4 0 0, 4 5 20, त्यानंतर 4 2 8 आणि ते 2 म्हणजे 10. अगेन 1 कॅरी, हा 0चा म्हणजे 1च राहील आणि त्यानंतर 4 1 4. इज इट क्लिअर? म्हणजे प्रिन्सिपल काय आलेला आहे वी कॅन राईट प्रिन्सिपल P इज इक्वल टू 41,000 रुपीज. हाच आपला क्वेश्चन होता की आपल्याला प्रिन्सिपलच फाइंड आउट करायचं होतं. लताबाईंनी बँकेकडून बॉरो केलेलं प्रिन्सिपल आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. सो ते प्रिन्सिपल काय आलेलं आहे आपलं 41,000 रुपीज. इज इट क्लिअर? सो डिअर फ्रेंड्स, इथं आपण क्वेश्चन नंबर 1st, 2nd, 3rd आणि 4th कव्हर केलेले आहेत. सो 5th वन जो क्वेश्चन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.